स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत परीक्षेच्या उद्दिष्टाने। पहिला प्रश्न पहा, तेलंगणाच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? पर्याय क्रमांक बी रेवंत रेड्डी। याचे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या। 2014 मध्ये तेलंगणाच्या स्थापनेनंतर ते पहिले काँग्रेसचे मुख्यमंत्री बनले। रेवंत रेड्डी 7 डिसेंबर 2023 रोजी पदाची शपथ घेतली। चला पुढचा प्रश्न पाहू। पुढचा प्रश्न पहा, 1974 साली भारताने पहिली अणु चाचणी केलेले पोखरण हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक बी राजस्थान। याचे महत्त्वाचे मुद्दे पहा, स्माइलिंग बुद्धा ही भारताने 1974 साली पोखरण म्हणजे राजस्थान नावाच्या ठिकाणी घेतलेली पहिली आण्विक चाचणी होती। स्माइलिंग बुद्धा ह्या शांततापूर्ण चाचणीमुळे भारतात आण्विक चाचणी करणारा जगातील 6वा देश बनला। कितवा देश बनला? जगातील 6वा देश बनला। संचालक राजा रामन्ना यांच्या देखरेखीखाली 18 मे 1974 रोजी ही चाचणी घेण्यात आली। चला पुढचा प्रश्न पाहू। कोणत्या देशाचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे? पर्याय क्रमांक ए बांगलादेश। आता याचे महत्त्वाचे मुद्दे पहा, अमर सोनार बांगला हे बांगलादेशाचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी रचले आहेत। कोणी? रवींद्रनाथ टागोर। कोणतं? बांगलादेशाचं। 1905 मध्ये बंगाली बहुपयोगी रवींद्रनाथ टागोर यांनी गीत लिहिलेले आहे। दुसरा मुद्दा समजून घ्या, रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगालीमध्ये रचलेले जनगण मन हे गीत 2450 रोजी भारताचे राष्ट्रगीत म्हणून संविधान सभेत हिंदी आवृत्तीत स्वीकारले। पुढचा प्रश्न पहा, मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू कोणता? पर्याय क्रमांक ए सॅट्रोरियस। याचे महत्त्वाचे मुद्दे पहा, सॅट्रोरियस स्नायू हा मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू आहे। हा एक लांब पातळ वरवरचा स्नायू आहे जो आधीच्या कंपार्टमध्ये मांडीच्या लांबीच्या खाली जातो। पुढचा प्रश्न पहा, नेहरूचे डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथाचे मराठीत भाषांतर कोणी केले? पर्याय क्रमांक सी साने गुरुजी। महत्त्वाचे मुद्दे पहा, पांडुरंग सदाशिव साने। पूर्ण नाव? डिस्कवरी ऑफ इंडिया हे भारतीय नेते जवाहरलाल नेहरू यांचे 1942 ते 45 मध्ये लिहिलेले एक पुस्तक आहे। हे पुस्तक त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश वसाहतीमधील सध्याचे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर किल्ल्यावर कारावासात असताना लिहिले होते। पुढचा प्रश्न पहा, लोकमान्य टिळक पुरस्कार 2023 कोणास मिळाला? पर्याय क्रमांक ए नरेंद्र मोदी। महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुणे महाराष्ट्र येथे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। लोकमान्य टिळकांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने 1983 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती। विम्बल्डन 2023 पुरुष एकेरी विजेता कोण आहे? कार्लोस अल्कराज। स्पेनच्या कार्लोस अल्कराजने विम्बल्डन चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले। तारीख पण लक्षात राहू द्या, 16 जुलै 2023। पुढचा प्रश्न पहा, मिस अर्थ इंडिया 2023 खालीलपैकी कोण बनली आहे? मिस अर्थ इंडिया का म्हटलं ते मिस अर्थ इंडिया, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही। पर्याय क्रमांक ए प्रियन सेन। याचे महत्त्वाचे मुद्दे, प्रियन सेन मिस अर्थ इंडिया 2023 या खिताब जिंकला। भारताची पहिली मिस अर्थ कोण बनली हे पण महत्त्वाचे मुद्दे लक्षात राहिले पाहिजे आपल्याला, ठीक आहे, हे महत्त्वाचे। तर दुसरे मुद्दे समजून घ्या, भारताची पहिली अर्थ इंडिया कोण बनली? निकोल फारिया। कोण बनली? निकोल फारिया। निकोल फारिया ही एक भारतीय अभिनेत्री मॉडेल आहे जी मिस अर्थ 2010 हे पण महत्त्वाचा मुद्दा 2010 मध्ये स्पर्धेची विजेती होती। पुढचा प्रश्न पहा, हुंडा प्रतिबंधक कायदा केव्हा अंमलात आला? आता याचे दोन मुद्दे, ते दोन्ही मुद्दे या ठिकाणी समजून घ्या। पर्याय क्रमांक डी 1962। 1961 साली हुंडा प्रतिबंधक कायदा भारतात पारित करण्यात आला। फक्त हा का म्हटलं मी तर पारित करण्यात आला आणि अंमलात कधी आला? मग 1962 मध्ये। 1961 आणि 62 मध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं। पुढचा प्रश्न पहा, संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली आहे? पर्याय क्रमांक बी CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स। संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे म्हणजे काय CISF सोपवण्यात आली आहे। आतापर्यंत दिल्ली पोलीस संसदेची सुरक्षा सांभाळत होती, आता गृह मंत्रालयाच्या निर्णयानुसार संपूर्ण संसद भवनाची सुरक्षा CISF पाहणार आहे। पुढचा प्रश्न पहा, मानवी हाडांचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो?
पर्याय क्रमांक सी ॲस्ट्रोलॉजी. ॲस्ट्रोलॉजी हा अस्थिशास्त्रज्ञाद्वारे अभ्यासलेला हाडाचा वैज्ञानिक अभ्यास आहे. चला पुढचा प्रश्न पहा. गर्जा जय जयकार क्रांतीचा या कवितेचे कवी कोण आहेत? पर्याय क्रमांक बी कुसुमाग्रज. ठीक आहे, महत्वाचं पहा. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे काय? कुसुमाग्रज. ठीक आहे, पूर्ण नाव. हे मराठी साहित्यिक आहेत. 1987 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुढचा प्रश्न पहा. भारताची आध्यात्मिक राजधानी खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जाते? पर्याय क्रमांक सी वाराणसी. महत्वाचं समजून घ्या. वाराणसी काशी जीवनाची शहर का म्हणतात त्याला? काशी जीवनाची शहर आणि बनारस म्हणूनही ओळखले जाते. ही भारताची आध्यात्मिक राजधानी आहे. पुढचा प्रश्न पहा. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? सर्वात लहान विचारलं, लहान. ठीक आहे, मग पहा सर्वात लहान हाड कोणते राहणार? मग स्टेप. महत्वाचं समजून घ्या. मधल्या कानात स्थित स्टेप्स मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे. या हाडाच्या नुकसानीमुळे आंशिक किंवा पूर्ण श्रवणशक्ती कमी होऊ शकते. पुढचा प्रश्न पहा. ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार 2023 हा पुरस्कार कोणास प्राप्त झाला आहे? पर्याय क्रमांक बी द्रौपदी मुर्मू. महत्वाचं समजून घ्या. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरिनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सुरिनाम प्रजासत्ताकाचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी त्यांना द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू पहिल्या भारतीय महिला आहेत.